जय जय रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज यांच्या अभंग क्रमांक 257 मध्ये जन्म, कुळ, भूतकाळ यापेक्षा भक्ती आणि अनुताप किती श्रेष्ठ आहेत हे अत्यंत प्रभावी उदाहरणांद्वारे सांगितले आहे. समाजात अनेकदा माणसाच्या भूतकाळावरून किंवा जन्मावरून त्याची किंमत ठरवली जाते, पण तुकाराम महाराज सांगतात की श्रीहरीला ते मान्य नाही. ज्याने अंतःकरणाने पश्चाताप करून हरिनाम घेतले तो मुक्त होतो. देवासाठी कुळ, दोष, पूर्वकर्म यापेक्षा भाव आणि स्मरण महत्त्वाचे आहे. हा अभंग आपल्याला समता, क्षमा आणि भक्तीचा गूढ संदेश देतो. अभंग 257. गंधर्व, अग्नी, सोम, भोगिती कुमारी, कोठे चराचरीन त्याग केला. गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ, मिळाल्या वाहाळ गंगा ओघ. कागाची विष्ठे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. शकुंतला सूत कर्ण द्युंगी व्यास, यांच्या नामे नाश पातकांसी. गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर, पाहता विचार पिंगळेचा. वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद, यांचे पूर्व शुद्ध काय आहे. न भावी ती झाली कर्मे नरनारी, अनुतापे हरी स्मरता मुक्त. तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरकत्यासी. प्रत्येक ओळीचे स्पष्टीकरण बघूया. ओळ 1. गंधर्व, अग्नी, सोम, भोगिती कुमारी, कोठे चराचरीन त्याग केला. या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की सृष्टीत पूर्ण शुद्ध, निष्कलंक असा कोणीही नाही. गंधर्व, अग्नी, सोम यांसारख्या देवताही विविध भोगांशी संबंधित आहेत. म्हणजेच सृष्टीतील प्रत्येक घटक कर्म, भोग आणि परिणाम यांच्या नियमाला बांधलेला आहे. मग मनुष्याने इतरांच्या भूतकाळावरून त्यांचा न्याय का करावा. जगात कुठेही पूर्ण त्याग किंवा पूर्ण शुद्धता सापडत नाही. त्यामुळे इतरांच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा स्वतःच्या सुधारणेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. ओळ 2. गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ, मिळाल्या वाहाळ गंगा ओघ. इथे तुकाराम महाराज अत्यंत सूक्ष्म उदाहरण देतात. गायत्री मंत्र उच्चारताना तोंडातून निघणारी लाळही बाहेर पडते. गंगेला अनेक नद्या मिळतात, त्यात स्वच्छ, घाण दोन्ही प्रकारचे प्रवाह असतात. तरीही गंगा पवित्र मानली जाते. याचा अर्थ असा की बाह्य दोषांमुळे मूळ पवित्रता नष्ट होत नाही. देवभक्ती ही अशीच आहे. भूतकाळात दोष असले तरी हरिनामाने जीवन पवित्र होते. ओळ 3. कागाची विष्ठे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. पिंपळासारख्या पवित्र झाडालाही कावळ्याच्या विष्ठेतून उगवू शकते, पण त्यामुळे त्याचे पावित्र्य कमी होत नाही. तसेच पांडवांसारख्या महान व्यक्तींच्या कुलातही काही दोष आढळतात. याचा अर्थ जन्म किंवा परिस्थितीवरून अंतिम निर्णय घेऊ नये. श्रेष्ठत्व हे कर्म आणि भक्तीवर अवलंबून असते. ओळ 4. शकुंतला सूत कर्ण द्युंगी व्यास, यांच्या नामे नाश पातकांसी. शकुंतला, कर्ण, व्यास यांसारख्या व्यक्तींचा जन्म साधा नव्हता, तरीही त्यांच्या नावाने पापांचा नाश होतो. याचा अर्थ देवाला जन्म महत्त्वाचा नाही, तर कार्य आणि भक्ती महत्त्वाची आहे. महानता ही आचरणातून येते. ओळ 5. गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर, पाहता विचार पिंगळेचा. अजामेल, कुब्जा, विदुर यांसारख्या व्यक्तींचा भूतकाळ दोषपूर्ण होता, पण हरिनामाने त्यांना मुक्ती मिळाली. यावरून स्पष्ट होते की पश्चाताप आणि भक्ती यामुळे जीवन बदलते. ओळ 6. वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद, यांचे पूर्व शुद्ध काय आहे. विश्वामित्र, वसिष्ठ, नारद यांचाही भूतकाळ पूर्णतः निर्दोष नव्हता, पण त्यांच्या तपश्चर्या आणि भक्तीमुळे ते महान झाले. त्यामुळे भूतकाळावर अडकून न राहता वर्तमानातील साधना महत्त्वाची आहे. ओळ 7. न भावी ती झाली कर्मे नरनारी, अनुतापे हरी स्मरता मुक्त. स्त्री पुरुषांकडून चुकाही होतात, पण जर त्यांनी खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप करून हरिनाम घेतले तर त्यांना मुक्ती मिळते. देव दयाळू आहे, तो सुधारण्याची संधी देतो. ओळ 8. तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरकत्यासी. तुकाराम महाराज सांगतात की श्रीहरी भूतकाळ धरून बसत नाही, पण जो इतरांच्या मुळावरून, जन्मावरून त्यांची निंदा करतो तोच अधःपताला जातो. देव समतेचा आहे, तो भाव पाहतो. सुंदर शिकवण. हा अभंग आपल्याला सांगतो की जन्म, कुळ किंवा भूतकाळ यापेक्षा वर्तमानातील भक्ती आणि पश्चाताप श्रेष्ठ आहे.
देव दयाळू आहे, तो सुधारलेल्या मनाला स्वीकारतो. त्यामुळे इतरांच्या दोषांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या सुधारणेकडे लक्ष द्या. हरिनामाने जीवन बदलते. मित्रांनो, भूतकाळ काहीही असो, हरिनामाने जीवन उजळू शकते. देव समतेचा आहे, तो फक्त भाव पाहतो. अशाच संतवाणीच्या सखोल अर्थासाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करून भक्तीचा प्रसार करा.